मेक्स गॉडविट आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने यावर्षीची महाकबड्डी लीग स्पर्धा राज्यात रंगणार आहे। नुकतंच पुण्यात या स्पर्धेच्या लोगोचं अनावरण मेक्स गॉडविट आणि महाकबड्डी लीगचे सीईओ सिद्धार्थ मेहता, संचालक विजय सेठी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील, MSKAचे अध्यक्ष दत्ता पात्रीकर, खजिनदार शांताराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं। ही स्पर्धा 2 सीझनमध्ये होणार असल्याने रसिकांना दोनदा त्याचा आनंद मिळणार आहे। लीगचा पहिला सीझन 15 मे ते 2 जून या काळात तर दुसरा सीझन नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान होणार आहे। स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार असून प्रत्येक गटात 4 संघ अशी 2 गटात विभागणी करण्यात आली आहे। मुख्य म्हणजे महिला आणि पुरुष असे 2 गटही असणार आहेत। की कबड्डी हा आपला महाराष्ट्रातला खेळ आहे, आपल्या मातीतला खेळ आहे आणि ह्याप्रमाणे आपण ही अशी काहीतरी एक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा आपण घ्यावी। तर आपल्याला महाराष्ट्र स्टेट कबड्डी असोसिएशनने आमच्या कंपनीला पुढच्या 5 वर्षासाठी एक करार दिलेला आहे की आम्ही ही स्पर्धा, ही लीग अशी आपण ही खेळू। तर ह्याचप्रमाणे आपलं वर्षाला आपण 2 सीझन आपण घेणार आहोत पुढच्या 5 वर्ष। ह्याच्यात 8 मुलांच्या टीमा आणि 8 मुलींच्या टीमाही आपण ह्या केलेल्या आहेत। दुसरं म्हणजे आपलं मेन म्हणजे की ह्याच्यात जे टियर 2 टियर 3 जे मार्केट आहे तिथला जो मास आहे, तिथले जे खेळाडू आहेत, आम्हाला त्यांना बेसिकली हा एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे। तसंच अजून एक प्लॅटफॉर्म आपण मराठी अभिनेत्यांनी त्यांच्यासाठी तयार केला आहे की कारण आज तुम्ही बघायला गेला तर ते कुठल्याही कसं स्पोर्ट्समध्ये इन्वॉल्व नाही आहे। सो त्यांनाही आपण ह्याच्यात पुढे आणण्याचा प्रयत्न करतो। उदयोन्मुख आणि राज्यातील ठिकठिकाणच्या कर्तबगार खेळाडूंना नवी ओळख देणं हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे। त्यामुळे राज्यातील दुर्गम भागातील खेळाडूही स्पर्धेत सहभागी होणार आहेत। स्पर्धेचा पहिला सामना मुंबईत तर अंतिम सामना पुण्यात होईल। पहिला सीझन हा मुंबई, खेड, अलिबाग आणि पुणे या ठिकाणी होईल, तर दुसरा सीझन हा ठाणे, बारामती, सांगली, अहमदनगर या ठिकाणी रंगेल। प्रत्येक संघात 10 खेळाडूंचा समावेश असून त्यात एक मॅनेजर आणि एक प्रशिक्षकही असेल। संघातील 7 खेळाडूंची निवड ही लिलावाद्वारे तर 3 खेळाडूंची निवड ही संघ मालकाच्या पसंतीने होणार आहे। यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही समावेश असेल। तळागाळातल्या खेड्यातल्या छोट्या खेळाडूंना वरती कसं येता येईल, आपली माती आपला खेळ हा मोठा कसा करता येईल हे आम्ही निश्चित करणार आहे। मी शारजा गव्हर्नमेंटच्या एका प्रतिनिधीशी म्हणजे मंत्रिमंडळातील एका व्यक्तीशी बोललो आणि त्यांनी आम्हाला लगेचच होकार दिला की पुढील स्पर्धा घेण्यासाठी तुम्ही कधीही आमच्याकडे शारजाला येऊ शकता, UAEमध्ये येऊ शकता। जसं शारजा हे पूर्वी आपण पाहिलेलं की एक क्रिकेटची पंढरी होती, 80च्या दशकामध्ये क्रिकेट मॅचेससाठी शारजा ओळखलं जायचं, तसंच आमचा प्रयत्न राहील आणि आम्ही प्रयत्न करू की शारजामध्ये पुन्हा कबड्डी आम्ही नेऊ आणि कबड्डी आणि शारजा एक पुन्हा नातं आपल्या भारतीयांशी पुन्हा जोडूयात। लीगसाठी खेळाडूंचा लिलाव झाला, त्यात 357 खेळाडूंपैकी 200 खेळाडूंची निवड करण्यात आली। त्यापैकी 130 खेळाडू ग्राह्य धरण्यात आले। या महाकबड्डी लीगसाठी कोणत्या खेळाडूला किती किंमत मिळाली ते पाहूया। महिला गटात पुण्याची नेहा घाडगे ही सर्वात महागडी खेळाडू ठरली। बारामती फ्रँचायझीने तिला 2,28,000 रुपयांना विकत घेतलं। मनीषा म्हात्रेला 2,26,000 रुपयात रायगडच्या फ्रँचायझीने विकत घेतलं। सायली केरीपालला मुंबईच्या फ्रँचायझीने 2,10,000 रुपयांना विकत घेतलं। तर स्नेहलला ठाणे संघाने 2,08,000 रुपयांना खरेदी केलंय। स्नेहल साळुंखेला 1,56,000ची बोली लावत सांगली संघाने खरेदी केलं। पुरुष गटात कुलभूषण कुलकर्णी या खेळाडूला रत्नागिरी फ्रँचायझीने सर्वाधिक बोली लावली। 1,80,000 रुपयांना त्याला विकत घेण्यात आलं। लिनेश साळुंखेला ठाणे संघाने 1,78,000 रुपयांना तर विराज लिंगडेला पुणे संघाने 1,40,000 रुपयांना खरेदी केलं। कुमार वागरेला सांगली संघाने 1,40,000 रुपयांना खरेदी केलं। आशिष म्हात्रेला रायगड संघाने 1,34,000 रुपयांना तर शेखर तटकरेला बारामती संघाने 1,22,000 रुपयांना विकत घेतलंय। या स्पर्धेत 8 संघ एकमेकांसोबत झुंजणार असून तब्बल 15 लाखांपेक्षा जास्त किमतीची पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत। सर्वोत्तम सामनावीर, मालिकावीर, बेस्ट रेडर यांना ही आकर्षक पारितोषिकं देण्यात येणार आहेत। कबड्डी क्षेत्रामध्ये किंवा इतर खेळांमध्ये लीग होणारी ही महिलांमध्ये पहिली असल्यामुळं आज मला त्याचा अभिमान वाटतो की ह्या महाराष्ट्रातील मुलींना एक प्लॅटफॉर्म त्याच्या दृष्टिकोनातून मिळालेला आहे आणि ज्या मुली आज इंडियामध्ये सिलेक्ट होतात किंवा महाराष्ट्रातून खेळल्या जातात त्यांना अजून प्रोत्साहन मिळून हे चांगल्या पद्धतीने चांगल्या उच्च प्रतीचं प्रशिक्षण घेऊन ह्याच्यातून त्या इंडिया इंटरनॅशनल लेवलवरती पोहोचू शकतील, म्हणून आपण ही महाकबड्डी लीग सुरू केलेली आहे।
मला निश्चितपणे वाटतं की ही मातीतली कबड्डी आज मॅटवरती जरी गेलेली असली तरी त्याला मातीचं स्वरूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतं, कारण शेवटी मातीतलाच वास त्या मॅटवरती असल्यामुळं त्या मॅटवरती सुद्धा स्पर्धा रंगतील आणि महाराष्ट्रामधील खेळाडूंना त्याचं प्रोत्साहन मिळेल, त्यांना मदत होईल. या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या इतिहासात प्रथमच महिला खेळाडूंसाठी अशा प्रोफेशनल लीग स्पर्धा भरवण्यात आल्यात. सोबतच महाराष्ट्रातही पहिल्यांदाच अशी महाकबड्डी लीग स्पर्धा खेळली आणि खेळवली जाते. आता मातीतला हा खेळ पाहण्यासाठी स्पर्धेचा दिवस कधी उजाडतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. साम टीव्ही पुणे.